नमस्कार भावानो, मी संजीवनीताई बारुंगळे, प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षा. एक 2-4 दिवसापासून आपल्याला फेसबुकवरती, इंस्टा असेल, सोशल मीडिया असेल, त्यावरती एकच चर्चा चालू आहे. जी नवनीत राणा आहे, तिला एक मौलाना भेटले म्हणे आणि मौलाना म्हणाले की मला 4 बायका आणि 19 मुलं आहेत. आणि त्यांनी नवनीत राणाला काय सांगितलं, नवनीत राणाला तो विचार पटला आणि ती आपल्या हिंदूंना आव्हान करते की बाबाओ, मौलाना 4 बायका आणि 19 मुलं जर पैदा करत असतील तर कमीत कमी आपण 4 तरी मुलं होऊ द्यावी, असं हिंदूंना आव्हान केलं. मला एक कळत नाही नवनीत राणा, आता कोणाला किती मुलं, कोणाला काय. आता राजकारणामध्ये तर तू विसाळ करते ही मला माहीत होतं, तू कुठल्याही खालच्या थराला जाऊ शकते हे आम्हाला माहीत होतं. परंतु मौलानाला 19 लेकरं आहेत म्हणून हिंदूला आवाहन करत असशील की बाबा तुम्ही 4 मुलं तर कमीत कमी होऊ द्या, तरी चुकीचं आहे ना. बरं असो, तुझी संकल्पना चांगली आहे असं मला वाटतं, परंतु सुरुवात ही तुझ्यापासून व्हावी अशी आमची इच्छा आहे. तू काय करती, उचलली जीभ लावली टाळाला. आता परवा पण मला वाटतं 1-2 दिवसापूर्वी भगवा रंग, जो भगवा आहे, भगव्याचा अपमान होऊ नये. ठीक आहे, आम्ही अपमान होऊच नाही म्हणतो. आणि जर असं काही चॅनल म्हणजे पिक्चरमध्ये किंवा सिरियलमध्ये असे काय भगव्याचा अपमान होईल असं जर काय कुठली रील्स वगैरे काही काढले असेल ते कट करून ते रील्स दाखवावी किंवा सिनेमा दाखवावा असं तुझं म्हणणं होतं. परंतु तुला आठवतं आहे का, अगं तू दुसऱ्याला शिकवती, आम्ही ते शिकतो, पण आम्हाला माहीत आहे आम्हाला कसं बोलावं, कसं वागावं, कुठल्याचा अपमान करावा करू नये हे आम्हाला सगळं माहिती. परंतु तू आठवते का, तुझा पहिला जो भूतकाळ आहे तो आठव. महाराजाबरोबर अर्धी कपडे घालून भगव्याच कपड्यावरती तू डान्स करती, पूर्ण अर्धनग्न अवस्थेत आहेस तू, आणि तो कलर आहे तो भगवा आहे. तू दुसऱ्याला कसं राहायचं, कसं वागायचं, किती मुलं पैदा करायची, कुठला कलर घालायचा, कुठल्या कलरचा अपमान केल्यास आम्ही गै केली जाणार नाही, ही जी तू बोलती ना. पण मला वाटतं अगोदर ते रूल्स तू आधी पाळावे. तू नियम पाळते का, तू नियम मोडते आणि तू अपेक्षा आमच्याकडनं करते. तर आम्हाला अक्कल आहे कसं वागायचं काही नाही. परंतु नवनीत राणा, तुला आम्ही एवढं सांगते, एकतर तू नेता आहेस, सगळ्या नेत्यांना सांग तू की बाबा 4 लेकरं हळजा नाही का, तिथून तुमच्यापासून सुरुवात करा, जेणेकरून इलेक्शनला तर बाकीची खेबडे काही उभा राहायची नाही, ती त्यांना मुलाची अट लागू होईल. आणि तू जर सुरुवात केली, मला वाटतं उपक्रम चांगला आहे, तुझ्यापासून सुरुवात करावी. तू 2 काय 4 काय 8-10 होऊ दे, 19 पण होऊ दे, आणि जेवढी मुलं होतील तेवढ्याचं ढवाळ जेवणाचा खर्च मात्र ही संजीवनी बारुंगळे करेल बरं का. फक्त एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व. तू मुलं काय व्हायची ती होऊ दे, पण तुझ्या ढवाळ जेवणाचा खर्च ही संजीवनीताई बारुंगळे उचलेल. आणि सगळ्या बांधवांना, भगिनींना महाराष्ट्रातल्या विनंती आहे की कधी हिचा कॉल आला की बाबा माझं ढोवाळा जेवण आहे, तरी तुम्ही सहकार्य करावं अशी विनंती आहे. नवनीत राणाबाई, सुरुवात तुमच्याकडनं. बेस्ट ऑफ लक.